माडींसारख्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत कपिलधारवाडीच्या पुनर्वसनाला 18 कोटी रुपयांची मंजुरी दिली। त्यामुळे संपूर्ण गाव सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित होणार असून जवळपास 200 वर्षांचा इतिहास असलेलं कपिलधारवाडी आता इतिहास जमा होणार आहे। सुरक्षित घरांची आशा निर्माण झाली असली तरी ग्रामस्थांसमोर आता नवा प्रश्न उभा राहिला आहे। सरकारकडे मागणी एवढीच आहे, ते तात्काळ पुनर्वसन करून द्यावा आम्हाला। आणि वरून जर शेतीवर जरी आम्हाला पुनर्वसन करून दिलं, आम्हाला शेती जर करायला यायचं खाली म्हणलं तर ह्या रस्त्याने जर आलोत आम्ही खचलोत आम्ही, तर मग याचा काय उपयोग? आम्ही शेती तरी कशी करणार? त्याच्यामुळे आम्हाला शेती आणि पुनर्वसन घराचे करून आम्हाला वरी द्यावं। आम्हाला भीती वाटते, रात्रंदिवस आम्ही लेकरं मांडीवर घेऊन बसतो, पाऊस थोडासा आला तरी आम्ही झोपत सुद्धा नाहीत, असं तात्काळ आम्ही डोळ्यान रात्र उजळतो। मग असं सरकारला कसं वाटणार? वर्ष झालं हे लोक असे राहा लागलेत, भेली असतील, मग आमचा विचार का सरकार करीत नाही? आणि आम्ही आज सरकारनं मतदान असं म्हणजे आम्हाला तो हक्कानं मतदान मागतो आणि आमचा विचार का सरकार करीत नाही याची आम्हाला सरकारला ना असं बोलायचं पण आम्हाला थोडं बरं वाटत नाही। पण सरकारनं आमचा तात्काळ विचार करावा, आम्हाला पुनर्वसन करून द्यावं पटकन आणि शेती आम्हाला वर घेऊन द्यावं। पुनर्वसन पण करा, राहण्याची सोय पण करा। आता सध्या तात्काळ आमची राहायची सगळं सोय करा तुम्ही, कारण की आमचे लेकरं येतं, म्हातारे माणसं येतं, गरोदर महिला येतं। आता किती तुम्ही सांगा, आता जर अचानक जर खचलं तर गरोदर महिलांनी, लेकरांनी, ह्या म्हाताऱ्या माणसांनी कुठं पळावा? ह्यांची तरी जरा हे करायला पाहिजे सरकारनी। गावकऱ्यांची शेती, जनावरं आणि उपजीविका आजही जुन्या गावाशी जोडलेल्या आहेत। घर मिळेल पण उदरनिर्वाहाचं काय, असा सवाल ग्रामस्थ करतायत। त्यामुळे पुनर्वसनासोबतच शेती, रोजगार आणि मूलभूत सुविधांचाही प्रश्न सोडवण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे।